अजिबात येऊ नका इकडे. तर नमस्कार, आज आपण चाललोय योतेश्वर गावामध्ये असलेला ऑल्कॅनो पॉईंट जवळ बंड्या नावानं असलेला प्रसिद्ध तो ऑल्कॅनो पॉईंट. मैडम को आने दो. इथून डोंगर चढून जायची त्यामुळे गाडी आम्ही खालीच लावली आणि जाताना सगळा चिखल वगैरेच झाला होता. वाट चुकून आहे म्हणून बाबांना आम्ही रस्ता विचारला. रस्ता विचारून झाल्यानंतर हे वरच्या पॉईंटवरती आपल्याला जायचं होतं आणि भाव एकदम वाऱ्यावरती फिदाच झाला होता. आणि थोडं अजून वरती गेल्यानंतर असलं वारं जोरा सुटलं होतं, एकदम 500 झाल्यागतच वाटलं. आणि वरती आल्यानंतर जरा थोडा आम्ही रस्ता चुकलाच होता म्हणून आम्ही रस्ता झुडकत होतो. तेवढ्यात आई घातली इकडे काय कुठं आणि हाच तो जुन्या काळातला ऑल्कॅनो पॉईंट. आणि त्या ऑल्कॅनो पॉईंटमुळे झालेल्या एकदम तयार गुफा आणि त्या गुफा बघून एकदम आश्चर्यचकित झालेलो आम्ही. आणि इथल्या डोंगरावरती तब्बल भरपूर गुफा आहेत आणि दगडाला पडलेला वेगवेगळा आकार आणि वाढलेल्या गवतामुळे आम्हाला काय रोड गावला नाही म्हणून आम्ही या दगडांवरच वरती चढलो. आणि वरती पोहोचताक्षणी हे जुन्या काळातला आड बघून एकदम आश्चर्यचकित झालो होतो आम्ही. आणि वरच्या पठारावर आपल्याला उरमोडी धरण पण दिसतंय आणि एका साईडनं कन्नड धरण पण दिसतंय. आणि फायनली पुढे आल्यानंतर आम्हाला तो रोड गावलाच वरती यायचा, पण तिथल्या वाढलेल्या अडचणींमुळे आता येणं पॉसिबल होऊ शकत नाही. आणि तिथनं पुढे गेल्यानंतर दिसणार आपला सातारा स्वर्गापेक्षा पण काही कमीच नव्हता. तर तुमच्याकडे पण असं कोणतरी मित्र असेलच की ज्यासोबत तुम्ही असं बाहेर जाल. पठारावरती गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दरड आणि सगळी दगडीच दिसतील. आणि त्या दगड बघितल्यानंतर भाऊ मला तिथे चढायचंच आहे. चढायचे मनस्तवर भाऊ चढून पण मोकळा झाला तिथं. तर बाहेर गेल्यानंतर असं काही तुम्ही करू नका कधी. तर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या भावाला फॉलो आणि लाईक नक्की करा. तर लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.